गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. 12th अकाउंट अकाउंटिंग फॉर शेअर्स आपण बघत होतो. बेटा लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं कॉल्स इन ॲडव्हान्स आल्यावर काय, त्याच्या अगोदर कॉल्स इन एरियस पाहिलं होतं. तर बेटा आज आपण फोरपीचर ऑफ शेअर्स हा एक इम्पॉर्टंट पॉइंट बघणार आहोत 12वीचा. ह्या चॅप्टरमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट. ओके, फोरपीचर ऑफ शेअर्स. ठीक आहे. आता हे फोरपीचर नेमकं असतं काय आणि ते का केलं जातं आणि त्याच्यामुळं काय फरक पडतो त्याचंही आपण डिस्कशन करणार आहोत. आपण हे पाहिलं बेटा, कंपनी शेअर्स इश्यू करते आणि त्या शेअर्सची जी प्राइस आहे ती कंपनी लमसम घेते का इन्स्टॉलमेंटमध्ये घेते, तर इन्स्टॉलमेंटमध्ये. पहिला इन्स्टॉलमेंट ॲप्लिकेशन, दुसरा अलॉटमेंट, तिसरा फर्स्ट कॉल, फायनल कॉल हे पाहिलेत आपण. तर कंपनी हप्त्यामध्ये पैसे मागवते. कधी कधी काय होतं बेटा की कंपनी इन्स्टॉलमेंट मागवते पण काही शेअर होल्डर तो इन्स्टॉलमेंट भरू शकत नाही आहेत. आता मला एक सांगा बेटा, कंपनीनं इन्स्टॉलमेंट मागितला आणि एखाद्या शेअर होल्डरनं इन्स्टॉलमेंट भरला नाही. जर भरला नसेल तर कंपनी पैसे बुडवणाऱ्या माणसाच्या अगेन्स्ट काय ॲक्शन घेते हे आपल्याला बघायचं आहे आज. जर एखाद्या शेअर होल्डरनं पैसे भरले नसतील, ओके, तर कंपनी त्याला 1, 2, 3दा कॉल करते बेटा, लेटर पाठवते, नोटीस पाठवते की तुमचे काही पैसे भरायचे राहिलेले लवकरात लवकर ते भरून घ्या. ओके. समजा तरी त्या शेअर होल्डरनं पैसे भरले नाहीत तर कंपनीकडं शेवटचा ऑप्शन असतो, कंपनी त्याचे शेअर्स फोरपीटेड करते. फोरपीटेड करणं म्हणजे जप्त करणं बेटा. सिंपल एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, फोरपीचर कळेल काय असेल ते. समजा एका माणसानं इन्स्टॉलमेंट बेसिसनं एक 2 व्हीलर परचेस केली, गाडी. इन्स्टॉलमेंट हप्त्यानं पैसे भरायचेत आणि समजा त्यानं वेळेवर हप्ते भरले नाहीत. जर त्याने इन्स्टॉलमेंट वेळेवर भरले नसतील तर कंपनी काय करते, सर, किंवा ती फायनान्स कंपनी काय करते सगळ्यांना माहिती आहे. आपण म्हणतो त्याची गाडी ओढून नेते. बेटा गाडी ओढून नेणं म्हणजेच फोरपीचर. जे आपलं एखाद्याकडनं येणं असेल त्याच्या बदल्यात एखादी ॲसेट परत घेतो आपण. इथं कंपनीनं काय विकलेत, गाडी का शेअर्स? शेअर्स. त्या समोरच्या माणसाला कंपनीनं शेअर्स दिलेत आणि त्यानं हप्ते भरले नाहीत. कंपनी काय करेल, एकतर हप्ते भरा नाही तर आम्ही आमचा शेअर परत घेतोय. ओके. तर कंपनी शेअर्स परत घेते, त्याची एंट्री म्हणजे फोरपीचरची एंट्री बेटा. तर लक्षात घ्या, एक एक्झाम्पल घेतो मी आणि फोरपीचरची एंट्री. आज मी तुम्हाला नवीन एक एंट्री शिकवणार आहे, फोरपीचर ऑफ शेअर्स. कंपनी शेअर फोरपीटेड का करते, तर नॉन पेमेंट ऑफ कॉल मनी. जे एखाद्या शेअर होल्डरनं जर कॉल भरला नसेल, इन्स्टॉलमेंट भरला नसेल तर कंपनी त्याचे शेअर फोरपीटेड करते. आले लक्षात सगळ्यांच्या? ओके. तर एक एक्झाम्पल बघूयात आपण आणि नंतर मी तुम्हाला फोरपीचरचे सगळे पॉईंट सांगेन बेटा. आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. समजा एक शेअर होल्डर आहे, एक कंपनी आहे आणि ती कंपनी 10 रुपयाचा शेअर आहे असं समजूयात आपण. पैसे मागवते कंपनी अलॉटमेंट सोबत 2, सॉरी ॲप्लिकेशन सोबत 2, अलॉटमेंट सोबत 3, फर्स्ट कॉल 4 रुपये आणि फायनल कॉल 1 रुपये. कंपनी शेअर्स इश्यू करते आणि त्याची अमाऊंट बेटा इन्स्टॉलमेंटमध्ये मागवते. ॲप्लिकेशन सोबत किती मागवते? 2 रुपये, अलॉटमेंट सोबत 3 रुपये, फर्स्ट कॉल 4 रुपये, फायनल कॉल 1 रुपया. ओके, आलं सगळ्यांच्या लक्षात? आता एक शेअर होल्डर आहे, समजा मिस्टर रवी. त्याचे 200 शेअर्स आहेत बेटा. रवी नावाच्या माणसानं 200 शेअर्स घेतलेत.
ओके. आता ह्या 200 शेअर्सचे त्यानं काही इन्स्टॉलमेंट भरलेत, काही भरलेले नाहीयेत. ओके. तर कोणते इन्स्टॉलमेंट भरलेत, कोणते भरले नाही, डिटेल सांगतो मी. तर ह्या रवीचे 200 शेअर्स आहेत. ह्या रवीनं काय केलं, ऍप्लिकेशन भरलाय, अलॉटमेंट भरलाय, फर्स्ट कॉल नाही भरला, फायनल कॉल नाही भरला. लक्षात घ्या, एक्झाम्पल व्यवस्थित समजून घेऊ आपण. फक्त फॉरफिचरची एंट्री व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचे, देन मग आपण प्रॉब्लेम बघूयात. एक कंपनी आहे, त्या कंपनीचा 10 रुपयाचा शेअर आहे. ते 10 रुपये कंपनी इन्स्टॉलमेंट मध्ये मागवते. ऍप्लिकेशन सोबत 2 रुपये, अलॉटमेंट सोबत 3 रुपये, फर्स्ट कॉल सोबत 4 रुपये आणि फायनल कॉल सोबत 1 रुपया. ओके. आता रवी नावाचा एक माणूस आहे, त्याचे 200 शेअर्स आहेत बेटा. तर रवीनं काय केलं, ऍप्लिकेशन भरलाय, अलॉटमेंट भरलाय, फर्स्ट कॉल भरला नाही, फायनल कॉल भरला नाही. आता कंपनी शेअर्स फॉरफिटेड करते, कंपनी शेअर्स फॉरफिटेड करते बेटा. ओके. तर त्या फॉरफिचरच्या एंट्रीज बघणार आहोत आपण. फॉरफिचरची एंट्री म्हणजे कंपनी ह्या रवीचे 200 शेअर्स जप्त करेल, परत घेईल. ओके. आता त्याची एंट्री काय होईल बेटा, लक्षात घ्या. नोटबुक काढा तुमची, नोटबुक मध्ये एंट्रीज लिहून घ्या. नोटबुक ओपन करा बेटा, नोटबुक ओपन करा. ओके. फॉरफिचर ऑफ शेअर्स, पॉइंटचं नाव लिहा. फॉरफिचर ऑफ शेअर्स, FORFEITURE, फॉरफिचर ऑफ शेअर्स, फॉरफिचर ऑफ शेअर्स. जर्नल एंट्रीज, जर्नल एंट्रीज लक्षात घ्या. आतापर्यंत चॅप्टर मध्ये मी फक्त 2 एंट्री शिकवल्यात, ऍप्लिकेशनच्या 2, त्यात रिपीट केल्या होत्या आपण फायनल कॉल पर्यंत. ह्या चॅप्टरची 3री एंट्री शिकवतो मी, फॉरफिचर ऑफ शेअर्स. ओके. त्याच्यामध्ये 3 सिच्युएशन करायचे आहेत बेटा, A, B आणि C. तुम्ही लिहून घेताना घ्या. A, सिच्युएशन A, when shares issued at par, when shares issued at par. कंपनी 10चा शेअर 10लाच विकते. शेअर्स इश्यूड ॲट पारच्या वेळेस फॉरफिचरची एंट्री काय होते, शेअर जर ॲट पारने इश्यू केले असतील तर फॉरफिचरची एंट्री. त्यासाठी एक्झाम्पल घेतलंय बेटा मी, याच्यावरनं मी एंट्री शिकवेन तुम्हाला. ओके. आधी एंट्री समजून घ्या, नंतर लिहून घ्या. कसं लिहून घ्यायचं मी सांगेन. ठीक आहे. तर कंपनी शेअर्स, ह्या रवीचे शेअर्स जप्त करते. ह्या रवीचे शेअर्स कंपनी जप्त करते, फॉरफिचर करते. का बरं, तर त्या वेड्यानं 2 इन्स्टॉलमेंट भरले नाहीत म्हणून. रवीने किती इन्स्टॉलमेंट भरले नाहीत, 2. ओके. ठीक आहे बेटा. आता इथं आपण शेअर्सची फेस व्हॅल्यू किती घेतली रे, 10 रुपये. 10 रुपयाचा शेअर आहे, इन्स्टॉलमेंट असेल. ओके. आता रवीनं पैसे भरले नाहीत म्हणून कंपनी त्याचे शेअर्स परत घेईल. एक आता बिंडोक रूल शिकवतो बेटा. कंपनी शेअर्स परत घेते, कंपनी शेअर्स परत घेते. थोड्या वेळापुरतं शेअर ॲसेट ट्रीट करा. एखादी वस्तू परत घेते कंपनी, तर आपला 11वीचा रूल आहे बेटा, जे आपल्याकडे येतं ते डेबिट साईडला लिहावं. इथं कंपनीकडे काय येतात, शेअर्स येतात. कुठं लिहावेत, डेबिटला. फक्त शेअर म्हणायचं का, नाही, शेअर कॅपिटल म्हणायचं बेटा त्याला. तर पहिली लाईन फॉरफिचरची, फॉरफिचरच्या एंट्रीची, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. पहिली लाईन शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. ओके. आता शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ह्याच्या समोर नुसते एंट्री नाही बेटा,
त्याच्यासमोर अमाऊंट कोणती लिहायची हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यासमोर अमाऊंट कोणती लिहायची कॅपिटल अकाउंट डेबिटच्या समोर, तर ती असते कॉल्ड अप अमाऊंट. मी नोटबुकमध्ये लिहून देताना सांगेन. कॉल्ड अप म्हणजे मागवलेले पैसे. कॉल्ड अप म्हणजे मागवलेले पैसे. तर इथं कंपनीने किती रुपये मागवलेत पर शेअर सांगा बरं. फायनल कॉल पर्यंत इन्स्टॉलमेंट मागवलेत म्हणजे सगळेच मागवलेत. ओके, एक शेअर कितीचा आहे 10 रुपयाचा. मी इथं अमाऊंट लिहितो बेटा, तुम्ही अमाऊंट लिहू नका, नंतर मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी अमाऊंट लिहितोय मी. पहिली लाईन बेटा शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. तर याच्या समोर लिहायची असते कॉल्ड अप अमाऊंट एक्सक्लुडिंग प्रीमियम. इथं प्रीमियम तर नाहीये, मागवलेले पैसे. सिंपल मिनिंग. किती रुपये मागवलेत पर शेअर 10 रुपये. त्या रवीचे शेअर्स फोरफिटेड करतोय आपण. 200 शेअर्सची 10 रुपयाप्रमाणे अमाऊंट किती येईल बेटा 2000 रुपये. ओके, पहिली लाईन शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट कॉल्ड अप अमाऊंट. ओके झालं. त्यानंतर बेटा आता प्रॉब्लेम एक आहे. ह्या रवीनं 2 इन्स्टॉलमेंट भरले होते. रवीनं 2 इन्स्टॉलमेंट भरले होते म्हणजे 5 रुपये पर शेअर भरलेत. 5 रुपये भरले नव्हते म्हणून आपण काय करतोय, त्या रवीचे शेअर्स परत घेतोय. आता आपण शेअर्स परत घेतलेत. ओके, शेअर्स तर परत घेतले. लक्षात घ्या बेटा इथं काय होतं ते. समजा हा पेन आहे आणि मी एकाला विकला 20 रुपयाला. हा पेन आहे, कितीला विकला मी 20 रुपयाला. आणि त्याला त्यानं सांगितलं मला की सर माझ्याकडे 20 रुपये नाही आहेत, मी आज 15 रुपये देतो. आज माझ्याकडे किती आहेत 15. 5 रुपये मी परवा देईन. ओके, तर मी त्याच्यासमोर एक कंडिशन ठेवली की ठीक आहे हा पेन घेऊन जा, 20 रुपये किंमत. आज किती देतोय तू 15, परवा किती देणार 5. पण मी सांगितलं जर तू परवा 5 रुपये दिला नाहीस, जर तू परवा 5 रुपये दिला नाहीस तर मी हा पेन परत घेईन. मी पेन परत घेईन पण तुझे 15 रुपये परत देणार नाही. कंडिशन बघा माझी. हा पेन आज घेऊन जा, 15 रुपये लगेच दे मला. परवा जर तू 5 नाही देऊ शकलास, तू फेल झालास परवा 5 रुपये द्यायला, तर मी माझा पेन परत घेईन आणि तुझे 15 रुपये मात्र मी परत देणार नाही. ते 15ही माझ्याकडे, पेनही माझ्याकडे. आता मला सांगा, मी जर पेन परत घेतला परवा, 15 रुपये माझ्या खिशात आहेत, ते मी त्याला परत देणार नाही, हा माझा प्रॉफिट झाला का लॉस? पेन पण माझ्याकडंच, 15 रुपये पण माझ्याकडंच, म्हणजे काय झालं माझा प्रॉफिट झाला बेटा. आता सिंपलशी गोष्ट आहे, इथे तीच गोष्ट आहे. त्या शेअर होल्डरनं भरलेत किती 5 रुपये. कंपनी त्याचे शेअर्स परत घेते, पण त्यानं भरलेले पैसे परत देते का? तर आन्सर आहे नो, देत नाही. मग शेअर ही कंपनीकडं आणि 15 रुपये कंपनी, 5 रुपये कंपनीकडं, म्हणजे तो कंपनीचा प्रॉफिट झाला का लॉस झाला? तर आन्सर असेल प्रॉफिट झाला. आणि प्रॉफिट कुठे लिहितात? क्रेडिटला. तर शेअर फोरफिचर करताना जो प्रॉफिट होतो बेटा, तर तो प्रॉफिट लिहिण्यासाठी एक सेपरेट अकाउंट तयार करतात, त्याचं नाव शेअर फोरफिचर अकाउंट. दुसरी लाईन फोरफिचरच्या एंट्रीची, टू शेअर फोरफिचर अकाउंट, टू शेअर फोरफिचर अकाउंट. 200 रुपये इंटू भरलेले पैसे बेटा पर शेअर. 2 इन्स्टॉलमेंट भरलेत, तुम्ही अमाऊंट लिहित नाही, फक्त बघून घेताय. पर शेअर किती रुपये? 5 रुपये भरलेत. 200 इंटू 5,000 रुपीज. शेअर फोरफिचरच्या क्रेडिटला लिहिलं आपण. का लिहिलं हे कळलं सगळ्यांना? काय लिहिलं बेटा? तर भरलेले पैसे. का भरले, सॉरी क्रेडिटला का लिहिले? तर तो आपला प्रॉफिट झाला. ओके, म्हणजे 2 लाईन कळला. शेअर्स परत घेतले म्हणून शेअर कॅपिटल डेबिट. शेअर फोरफिचर क्रेडिट का? तर भरलेले पैसे, त्याच्यात लिहिले आपण. आणि तिसरी लाईन असते बेटा कॉल्स इन एरियस. जर वर मेंटेन केलं असेल तर कॉल्स इन एरियस किंवा अनपेड कॉलची नावं. अनपेड कॉल कोणते कोणते? न भरलेले कॉल, शेअर फर्स्ट कॉल, शेअर फायनल कॉल. ओके, न भरलेल्या कॉलची नावं.
टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट आणि टू शेअर फायनल कॉल अकाउंट. टू शेअर फायनल कॉल अकाउंट. ओके. न भरलेले कॉल त्याच्यासमोर न भरलेली अमाऊंट. फर्स्ट कॉलच्या समोर 200 into 4 म्हणजे 800 आणि फायनल कॉलच्या समोर 200 into 1 200. एंट्री संपली बेटा. एंट्री संपली. ओके. काय लिहिणार? काय काय लिहिलं परत एकदा सांगा मला. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, कॉलेड अप अमाऊंट, टू शेअर फॉरफिचर, अमाऊंट रिसिव्ड ऑन फॉरफिटेड शेअर्स आणि टू अनपेड कॉल्स और कॉल्स इन एरियस. नोटबुक काढा बेटा आणि आता एंट्री लिहून घ्या मी सांगतो. ओके. फॉरफिचर ऑफ शेअर्स त्याच्यामध्ये ए केलं होतं आपण. ए बी सी करतोय. ए वेन शेअर्स इश्यूड ॲट पार. शेअर जर ॲट पारने इश्यू केले तर एंट्री काय होते. तर फर्स्ट लाईन लिहून घ्या. मी कन्सेप्च्युअली एंट्री लिहून देतो. फर्स्ट लाईनला शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. त्याच्या ब्रॅकेटमध्ये लिहा बेटा कॉल्ड अप अमाऊंट. कॉल्ड अप अमाऊंट एक्सक्लुडिंग प्रीमियम. हे लिहून घ्या बेटा, तुम्ही नंतर चुकता. कॉल्ड अप अमाऊंट एक्सक्लुडिंग प्रीमियम बट इन्क्लुडिंग डिस्काउंट. कॉल्ड अप अमाऊंट एक्सक्लुडिंग प्रीमियम बट इन्क्लुडिंग डिस्काउंट. ओके. ब्रॅकेट क्लोज. पुढे अमाऊंटसाठी एंट्रीच्या समोर साइन करा. कुठलं तरी चिन्ह करा बेटा. लक्षात घ्या सिंपल मिनिंग. मागवलेले पैसे प्रीमियम सोडून बट डिस्काउंट धरून. ते इंग्लिशमधलं कळत नसेल तर मराठीतल्या. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ब्रॅकेटमध्ये मागवलेले पैसे एक्सक्लुडिंग म्हणजे प्रीमियम सोडून पण डिस्काउंट धरून. ओके. पहिली लाईन झाली. सेकंड लाईनला टू शेअर फॉरफिचर अकाउंट. टू शेअर फॉरफिचर अकाउंट. शेअर फॉरफिचर अकाउंट ब्रॅकेटमध्ये ला बेटा अमाऊंट रिसिव्ड किंवा अमाऊंट पेड. अमाऊंट पेड एक्सक्लुडिंग प्रीमियम. हे लिहून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. पुढे कळणार आहे तुम्हाला मी एवढं डिटेल का देतोय. अमाऊंट पेड एक्सक्लुडिंग प्रीमियम. भरलेले पैसे एका शब्दात बेटा मराठीचा. प्रीमियम सोडून भरलेले पैसे. आलं लक्षात. ओके. आणि थर्ड लाईनला टू अनपेड कॉल्स. अनपेड कॉल्स ऑब्लिक कॉल्स इन एरियस. ऑब्लिक कॉल्स इन एरियस. त्यांनी जर प्रॉब्लेममध्ये सांगितलं की कंपनीकडं कॉल्स इन एरियस अकाउंट आहे तर तिसरी लाईन कॉल्स इन एरियस लिहायचं. आणि काही नाही सांगितलं तर अनपेड कॉल म्हणजे न भरलेल्या कॉलची नावं लिहायची. एक असेल एक नाव लिहा, दोन असतील दोन नावं, तीन असतील तीन नावं. येते लक्षात. त्याच्या ब्रॅकेटमध्ये लिहा अनपेड अमाऊंट न भरलेले पैसे. 3 लाईनची फॉरफिचरची एंट्री बेटा. कॅपिटल डेबिट, कॉल्ड अप अमाऊंट मागवलेले पैसे प्रीमियम सोडून डिस्काउंट धरून, टू शेअर फॉरफिचर भरलेले पैसे आणि अनपेड कॉलची नावं न भरलेले पैसे. कधी सगळ्यांना व्यवस्थित समजून घ्या. फक्त एवढीच एंट्री रिपीट करायची. हे झालं ए बेटा. आता बी बघूयात आपण. आज फक्त मी फॉरफिचर शिकवणार आहे तुम्हाला. बी गंमत बघा मी काय करतोय. बी ला when shares issued at discount. shares issued at discount. बेटा पहिल्या केसमध्ये कंपनीनं शेअर्स इश्यू केले होते ते ॲट पारनं म्हणजे 10चा शेअर 10लाच विकला. ओके. आता कंपनी समजा शेअर डिस्काउंटनं विकते. ह्या एक्झाम्पलमध्ये थोडा चेंज करतो मी. फर्स्टमध्ये काय होतं फेस व्हॅल्यू 10 आणि इश्यू प्राइस पहिल्या केसमध्ये 10च होती.
पहिल्या केसचं सांगतोय मी, म्हणजे पहिल्या केसमध्ये 10चा शेअर 10ला विकत होती कंपनी. हे बघा 2 3 5 आणि 4 9 1 10. आता चेंज करू. कंपनी समजा 10चा शेअर 1 रुपया डिस्काउंट न विकते, म्हणजे 9 रुपये. बरोबर. इथं चेंज करतो मी. फर्स्ट कॉल 3 रुपये करूयात आपण. बघा 10चा शेअर आहे, कंपनी कितीला विकते? ऍप्लिकेशनला 2 मागवते, अलॉटमेंटला 3 5, फर्स्ट कॉल 3 8 आणि 1 9. 10चा शेअर 9 रुपयाला विकते. ह्याला आपण काय म्हणतो बेटा? शेअर्स इश्यूड ॲट डिस्काउंट. शेअर्स इश्यूड ॲट डिस्काउंट. तर शेअर्स जर बाकी सगळं तेच घेऊयात. रवी आहे, 200 शेअर्स आहेत, म्हणजे तुम्हाला मगाच्या एक्झाम्पलमध्ये आणि आत्ताच्या एक्झाम्पलमधला फरक कळेल. 200 शेअर्स आहेत, ऍप्लिकेशन भरलं, अलॉटमेंट भरलं, फर्स्ट कॉल नाही, फायनल कॉल नाही. फोरफिचरच्या एंट्रीमध्ये काही चेंज होतो का? थोड्या वेळापूर्वी केलेली एंट्री मी जशाला तशी लिहिली. एंट्री मी तशीच ठेवली, फक्त अमाऊंट काढलेत. बघा मगाची एंट्री, शेअर कॅपिटल डेबिट टू शेअर फोरफिचर टू शेअर फर्स्ट कॉल टू शेअर फायनल कॉल. मी मुद्दाम एकच एक्झाम्पल वेगवेगळ्या केसमध्ये का दाखवतोय, तर तुम्हाला त्यातला डिफरन्स कळावा. आता कंपनी शेअर्स डिस्काउंटने इश्यू करते आणि ते शेअर फोरफिचर करते. ओके. मग फोरफिचरच्या एंट्रीमुळे डिस्काउंटमुळे काही फरक पडतो का? तर आन्सर आहे यस. एंट्री बदलते का? आन्सर आहे नो. एंट्री अजिबात बदलत नाही बेटा. त्या एंट्रीमध्ये फक्त एक लाईन वाढेल, एक लाईन वाढेल. कंपनीनं जो डिस्काउंट दिला होता तो डिस्काउंट कंपनी कॅन्सल करते. आता मला एक सांगा, अकाउंटमध्ये कॅन्सल करणं म्हणजे अगोदर ज्या साईडला रेकॉर्ड केलंय त्याच्या रिव्हर्स साईडला लिहिणं म्हणजे कॅन्सल. तर डिस्काउंट, कंपनी शेअर डिस्काउंट इश्यू करते. विचार करा, अगोदर कंपनीनं डिस्काउंट कोणत्या साईडला लिहिला असेल? अगोदर कंपनीनं डिस्काउंट कोणत्या साईडला लिहिला असेल बेटा? तर डेबिट साईडला लिहिला असेल. कंपनीचा लॉस आहे म्हणून. आता तो डिस्काउंट कॅन्सल करायचा आहे, कोणत्या साईडला लावावा लागेल? साधी कन्सेप्ट आहे. अकाउंटमध्ये कॅन्सल करणं म्हणजे कोणत्या साईडला लिहिणं? उलट साईडला लिहिणं. आधी डिस्काउंट कुठे लिहिला असेल? डेबिटला. आत्ता कॅन्सल करायचं आहे, कुठे लावावं लागेल? क्रेडिटला. म्हणजे बाकी अख्खी एंट्री तीच राहील, फक्त एक लाईन वाढेल क्रेडिटला. टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट कोणत्या साईडला? क्रेडिट साईडला. म्हणजे हे स्टार मार्क केलेली फक्त एक लाईन वाढली, बाकी अख्खी एंट्री तीच आहे. लक्षात घ्या. काल मी तुम्हाला माणसाचं चित्र काढायला शिकवलं होतं. बरेच जण कन्फ्यूज होतात की ॲट पारच्या वेळेस फोरफिचरची एंट्री वेगळी असते, ॲट डिस्काउंटच्या वेळेस वेगळी असते. अजिबात वेगळी नसते, एंट्री तीच असते, फक्त एखादी लाईन वाढते किंवा कमी होते. ओके. अगोदर मी समजा ॲट पारच्या वेळेस मी माणसाचं चित्र काढायला शिकवलं आणि तुम्हाला ते परफेक्ट जमतंय. तुम्ही माणसाचं चित्र परफेक्ट काढू शकता. ओके. आज मी तुम्हाला एवढंच शिकवलं की त्या माणसाच्या डोक्यावर टोपी काढा. ह्याच्यात अख्खं चित्र वेगळं काढायची गरज आहे का? नाही. आपण पहिली दुसरीत पाहिलंच आहे, प्रत्येक माणसाच्या तोंडावर मिशा दाढी काढायचो आपण, तसं टोपी काढा फक्त. कळलं? अख्खं चित्र शिकायची गरज नाही. म्हणजे आपली अख्खी एंट्री नवीन नाहीये, त्यात फक्त एक लाईन. बरोबर. आता अमाऊंट कशा असतील बेटा? शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. ओके. किती रुपये मागवलेत? जर इथे विचार केला तर 2 आणि 3 5 प्लस 2 3 8 आणि 1 9 दिसतात. मागवलेले पैसे 9, पण मी सांगितलं कॉल्ड अप अमाऊंट इन्क्लुडिंग डिस्काउंट. इथं डिस्काउंट किती आहे पर शेअर? 1 रुपया. बरोबर. मागवलेले पैसे डिस्काउंट इन्क्लूड करून मोजायचे, म्हणजे इथं दिसतात ते 9 प्लस डिस्काउंटचा 1 10. जे शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 200 गुणिले 10 2000. मगाच्या सारखंच. फोरफिचर भरलेले पैसे 200 गुणिले 5, ॲप्लिकेशनचे 2 आणि अलॉटमेंटचे 3 भरलेत म्हणजे 1000 रुपये. शेअर फर्स्ट कॉल 200 गुणिले 3 600.
फायनल कॉल 200 गुणिले 1 200 आणि डिस्काउंट किती होता पर शेअर 200 गुणिले 1 200. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता शेअर इश्यूड ॲट पार आणि ॲट डिस्काउंटच्या फोरफिचर मध्ये काय फरक आहे बेटा? तर एंट्री तीच, फक्त डिस्काउंट कॅन्सल करावा लागतो. आलं लक्षात? नोटबुक मध्ये नोट करून घ्या बेटा. बी, when shares issued at discount. When shares issued at discount. When shares issued at discount. तर फर्स्ट लाईनला शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. सेम लाईन कॉल्ड अप अमाउंट एक्सक्लुडिंग प्रीमियम बट इन्क्लुडिंग डिस्काउंट. मागवलेले पैसे प्रीमियम सोडून पण डिस्काउंट धरून. ओके. सेकंड लाईन टू शेअर फॉरफिचर अकाउंट. टू शेअर फॉरफिचर अकाउंट अमाऊंट पेड ब्रॅकेटमध्ये लिहा. अमाऊंट पेड सगळं तेच लिहायचं आहे बेटा, फक्त एक लाईन वाटणार आहे. पहिलीच एंट्री रिपीट लिहायची आहे, वरची बघून लिहा. अमाऊंट पेड excluding premium. 2 unpaid calls oblique calls in arrears. Unpaid calls oblique calls in arrears ब्रॅकेट मध्ये लिहा अनपेड अमाऊंट. म्हणजे इथपर्यंत पहिल्या केस आणि दुसऱ्या केस मधली एंट्री 100% सेम, फक्त एक लाईन स्टार मार्क करून लिहा. 2 डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. डिस्काउंटच्या समोर काय लिहायचा? डिस्काउंट लिहायचा. दोन्हीला फरक कळला? तर थर्ड केस बघू आपण. शेअर्स इश्यूड ॲट प्रीमियम. शेअर्स इश्यूड ॲट प्रीमियम. सी ला वेन शेअर्स इश्यूड ॲट प्रीमियम. जे कंपनी शेअर्स प्रीमियम न विकते म्हणजे जास्त किमतीनं विकते. ओके. इथे एक आपण एक्झाम्पल मध्ये थोडं चेंज करू. कंपनी शेअर प्रीमियम न विकते. इथं गंमत आहे बेटा. समजा 10चा शेअर कंपनी 12 रुपयाला विकते. इश्यू प्राइस 12. म्हणजे याला काय म्हणायचं बेटा? 10चा शेअर 12ला विकलाय कंपनीनं, म्हणजे कंपनी किती डिस्काउंट प्रीमियम घेते? 2 रुपये. जास्त जेवढे पैसे घेते त्याला प्रीमियम म्हणतो आपण. कंपनी 10चा शेअर 12 रुपयाला विकते. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता प्रीमियम आहे 2 रुपये आणि इथं थोडा चेंज करू आपण. अलॉटमेंट मध्ये कंपनी प्रीमियम मागवते ₹2. अलॉटमेंट असेल 5चा. बघा आता ऍप्लिकेशन सोबत 2, अलॉटमेंट सोबत 5, फर्स्ट कॉल 3, फायनल कॉल 1, म्हणजे 12 रुपये मागवते कंपनी. प्रीमियम कुठं मागवते बेटा? प्रीमियम कुठं मागवते कंपनी? अलॉटमेंट सोबत. कळलं सगळ्यांना? आता एंट्री लक्षात घ्या. आपली बेसिक ॲट पारची जी एंट्री आहे ना, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, टू शेअर फॉरफिचर, टू अनपेड कॉल, 3 लाईनची एंट्री. त्याच्यात काहीच चेंज होत नाही. इथेही सांगा एंट्री. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट मागवलेले पैसे 2000 गुणिले बेटा लक्षात घ्या, मागवलेले पैसे मोजताना जर इथं विचार केलात 2 + 5 7 + 3 10. एक मिनिट. फर्स्ट कॉल 4 रुपयाचा करू आपण, नाहीतर 3चा असू द्यात. फायनल कॉल 2 रुपये. बघा 5 आणि 2 7 + 3 10 आणि 2 12. 10चा शेअर कंपनी 12ला विकते. ओके. आता फॉरफिचरची एंट्री करायची आहे. फॉरफिचरची एंट्री करताना लक्षात घ्या प्रीमियम मुळे काय फरक पडतो. बेसिक एंट्री मध्ये काहीच फरक पडत नाही बेटा. पहिली आपण लाईन काय लिहिली होती? शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. त्याच्या ब्रॅकेट मध्ये काय लिहितोय बेटा? कॉल्ड अप अमाऊंट एक्सक्लुडिंग प्रीमियम. जे मागवलेले पैसे मोजा. मागवलेले पैसे 12 रुपये. प्रीमियम सोडून किती येतात? त्या 12 मध्ये प्रीमियम किती आहे? 12 मध्ये प्रीमियम आहे 2 रुपये. मग 12 मागवले, त्यात 2 रुपये प्रीमियम आहे, तर प्रीमियम सोडून किती मागवले? 10 रुपये. पहिल्या एंट्री मध्ये होते तेच.
पहिली एंट्री पहिली लाईन शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ब्रॅकेटमध्ये 200 into 10. ओके. आता 2 शेअर फॉरफिचर अकाउंट काहीच चेंज नाही बेटा. शेअर फॉरफिचर मध्ये काय लिहायचंय? अमाऊंट पेड एक्सक्लुडिंग प्रीमियम. मी मुद्दाम लिहून दिले पहिल्या एंट्रीमध्ये, तीच एंट्री रेफर करायची आहे. भरलेले पैसे मोजा बेटा. ह्या रवीनं किती इन्स्टॉलमेंट भरलेत? ऍप्लिकेशनचे 2, अलॉटमेंटचे 5 म्हणजे 7 रुपये भरलेत. त्या 7 मध्ये प्रीमियम किती आहे? 2 रुपये. भरलेले पैसे मोजा प्रीमियम सोडून. प्रीमियम सोडून किती भरले मग? 5 रुपये. सेम पहिली एंट्री आणि ही एंट्री सेम असेल. किती येईल बेटा? 1000. ओके. टू शेअर फर्स्ट कॉल न भरलेले पैसे 600. फायनल कॉल 400. मी फायनल कॉल इथं चेंज केलं बेटा, अमाऊंट म्हणून बदलेल. पहिल्या केसमध्ये फर्स्ट कॉल 4 रुपये होता, समजा तसंच ठेवलं मी, आणि फायनल कॉल जर 1 रुपया केला तर इथं येतील 800, इथं 200. जर तुम्ही विचार केला, लक्षात घ्या, पहिली ॲड पार आणि ॲड प्रीमियमच्या फॉरफिचरची एंट्री सेम आहे. आलं लक्षात? बट थांबा, एवढी सोपं नसते बेटा. एका ठिकाणी चेंज होतो. ही एंट्री करेक्ट आहे बरं का रे. तर इथं जर मी थोडा चेंज केला तर एंट्री बदलते. जर थोडा चेंज केला मी, समजा ह्या रवीनं अलॉटमेंट सुद्धा भरला नाही, अलॉटमेंट सुद्धा भरला नाही रवीनं, तर एंट्रीमध्ये काही चेंज होतो का? तर परत एंट्री करू आपण. समजा रवीनं अलॉटमेंट भरला नाही, म्हणजे 1 कॉल भरला, 3 नाही. तर शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 200 into 10 मागवलेले पैसे प्रीमियम सोडून 2000 रुपये. टू शेअर फॉरफिचर अकाउंट भरलेले, आताच्या केसमध्ये किती रुपये भरलेत त्यांना रे? 200 शेअर्सचे 2 प्रमाणे 400 रुपये, बरोबर. आणि 2 न भरलेल्या कॉलची लिस्ट. मला सांगा, आता चेंज केलेल्या एक्झाम्पल मध्ये त्यानं किती कॉल भरले नाहीत? तर त्यानं 3 कॉल भरले नाहीत बेटा. किती? 3 कॉल. 3 कॉलची नावं लिहावी लागतील. ऑलरेडी 2 लिहिलेत मी, आणखी 1 कॉल लिहितो. शेअर अलॉटमेंट अकाउंट, जे टू शेअर अलॉटमेंट, टू शेअर फर्स्ट कॉल, टू शेअर फायनल कॉल. न भरलेल्या कॉलची लिस्ट. 3 कॉल भरले नाहीत म्हणून 3 नावं बेटा. अलॉटमेंटचे किती रुपये भरले नाहीत? 200 गुणिले अलॉटमेंटचे 5. ओके. बऱ्याच जणाला कन्फ्युजन होईल बेटा, सर 200 गुणिले 5 घ्यायचे का प्रीमियम सोडून घ्यायचे? लक्षात घ्या, मी न भरलेले पैसे लिहिताना एक्सक्लुडिंग प्रीमियम सांगितलेलं नाही. न भरलेले पैसे लिहिताय जेवढे तेवढे लिहा. फर्स्ट कॉल 200 गुणिले 4 800, आणि फायनल कॉल 200 गुणिले 1 200. आता जर विचार केला तर ही एंट्री टॅली होत नाही. ही एंट्री टॅली होत नाही. डेबिटला 2000 आहेत, क्रेडिटला 2400 आहेत बेटा. का एंट्री टॅली होत नाही ते सांगतो मी. लास्ट पॉइंट आहे बेटा फॉरफिचरचा. जर शेअर प्रीमियम नाही इश्यू केले आणि जर त्या शेअर होल्डरनं, ज्याचे शेअर फॉरफिटेड करतोय आपण, त्या शेअर होल्डरनं जर प्रीमियम भरला नसेल, प्रीमियम भरला नसेल म्हणजे ज्या इन्स्टॉलमेंटमध्ये प्रीमियम मागितलाय तो इन्स्टॉलमेंट जर भरला नसेल, तर त्या शेअर होल्डरचा प्रीमियम कॅन्सल करावा लागतो बेटा फॉरफिचरच्या एंट्रीमध्ये. गंमत बघा, प्रीमियम ऑलवेज कॅन्सल करतात का? तर आन्सर आहे नो. प्रीमियम जर भरला असेल तर कॅन्सल करायचा नाही, भरला नसेल तर कॅन्सल करायचा. ह्याच्या आधी जी एंट्री केली होती प्रीमियमची मी, तिथं प्रीमियम म्हणजे अलॉटमेंट भरला होता. प्रीमियम कोणत्या इन्स्टॉलमेंटमध्ये मागवलंय? अलॉटमेंटमध्ये. अलॉटमेंट जर भरला इथला, ज्या इन्स्टॉलमेंटमध्ये प्रीमियम मागवलाय तो इन्स्टॉलमेंट जर भरला असेल त्या शेअर होल्डरनं, तर प्रीमियम कॅन्सल करायचा नाही. आणि जर प्रीमियमचा इन्स्टॉलमेंट भरला नसेल तर प्रीमियम कॅन्सल करायचा. लक्षात घ्या, प्रीमियम भरला असेल कॅन्सल करू नका,
भरला नसेल कॅन्सल करा. मी इथं प्रीमियम भरलाय का, तर नाही भरलाय म्हणजे कॅन्सल करावा लागेल. प्रीमियम कंपनीचा प्रॉफिट आहे का लॉस आहे, प्रॉफिट. मग अगोदर कंपनीनं प्रीमियम कुठं लिहिला असेल, क्रेडिट साईडला. अगोदर कंपनीने प्रीमियम कुठं लिहिलं असेल, क्रेडिटला. मग आता कॅन्सल करायचंय कुठे लिहावं लागेल, डेबिटला. ते डेबिटला एक लाईन वाढेल, मी स्टार मार्क करतो. सिक्युरिटीज किंवा शेअर प्रीमियम म्हणतात त्याला, सिक्युरिटी किंवा शेअर एकच. शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट, सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट डेबिट. 200 शेअर्स आहेत, पर शेअर प्रीमियम आहे 4 रुपये. ओके, 400 रुपये. ओके, तर लक्षात घ्या ह्याच्या आधीच्या एंट्रीमध्ये त्या रवीचे शेअर फोरफिचर करताना आपण प्रीमियम कॅन्सल केला नव्हता. आत्ता कॅन्सल करतोय, त्याच्या मागचं रिझन समजलं का. आता व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घ्या बेटा, म्हणजे कुठेही डाऊट आला तर नोटबुक वाचल्यावर लक्षात यावं. लिहा बेटा, वेन शेअर्स इश्यूड ॲट प्रीमियम, वेन शेअर्स इश्यूड ॲट प्रीमियम. ओके, फर्स्ट लाईन शेअर पहिली एंट्री जशाल तशी लिहा. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, ब्रॅकेटमध्ये लिहा कॉलड अप अमाऊंट एक्सक्लुडिंग प्रीमियम बट इन्क्लुडिंग डिस्काउंट. वरचं मागवलेले पैसे प्रीमियम सोडून बट डिस्काउंट इन्क्लूड करून. टू शेअर फॉरफिचर अकाउंट, टू शेअर फॉरफिचर अकाउंट अमाऊंट ब्रॅकेटमध्ये लिहा अमाऊंट रिसिव्ड एक्सक्लुडिंग प्रीमियम. आणि थर्ड लाईन टू अनपेड कॉल्स, अनपेड कॉलची नावं ऑब्लिक कॉल्स इन एरियर्स. त्यांनी सांगितलं तर अनपेड कॉलच्या नावाऐवजी कॉल्स इन एरियर्स लिहायचं, ते बघू आपण प्रॉब्लेममध्ये. टू अनपेड कॉल्स ऑब्लिक कॉल्स इन एरियर्स, ब्रॅकेटमध्ये लिहा बेटा अनपेड अमाऊंट, अनपेड अमाऊंट. ओके, 3 लाईनची एंट्रीला आणि खाली लिहा IMP नोट. मी वर काहीच दिलं नाही, वर आणि पहिली आणि इथली एंट्री तीच आहे, IMP नोट. त्याच्यामध्ये लिहा 1 if premium not received, it premium not received on forfeited shares, premium not received on forfeited shares. forfeited shares प्रीमियम जर मिळाला नसेल तर पुढे डॅश करून लिहा प्रीमियम नॉट रिसिव्ड ऑन forfeited shares, डॅश करून लिहा कॅन्सल इट, कॅन्सल करायचा, कॅन्सल करायचा. कॅन्सल करायचा म्हणजे काय, तर फोरफिचरच्या एंट्रीमध्ये शेअर प्रीमियम डेबिट साईडला लिहायचा. असं लिहिलं तरी चालेल बेटा, तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. कॅन्सल करणं म्हणजे काय करणं, तर शेअर प्रीमियम डेबिटेड इन फोरफिचर ऑफ शेअर्स एंट्री, डेबिटेड इन एंट्री एवढं लिहिलं तरी चालेल. आणि सेकंडला बेटा इम्पॉर्टंट नोटमध्ये प्रीमियम ऑलरेडी रिसिव्ड, प्रीमियम ऑलरेडी रिसिव्ड पुढे डॅश करून लिहा डू नॉट कॅन्सल इट, डू नॉट कॅन्सल इट, कॅन्सल करायचा नाही. ब्रॅकेटमध्ये लिहा नॉट शोन इन जर्नल एंट्री, नॉट शोन इन जर्नल एंट्री. ओके, जर्नल एंट्रीमध्ये दाखवायचा नाही. समजलं सगळ्यांना बेटा. ओके, तर फोरफिचरची एंट्री करा सगळ्यांना. ओके, तर तुम्ही आज एक ट्राय करा बेटा. 10 नंबरचं जे प्रॉब्लेम आहे तुमचा, पेज नंबर 328, त्यातला मला कॉन्फिडन्स आहे बेटा, तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही तो प्रॉब्लेम फक्त मी आज दिलेल्या नॉलेजवर सोडवू शकाल. तुमच्या बुकमधला 10 नंबरचा ट्राय करा, नाही आल्यावर मी आहेच. ठीक आहे, आज आपण इथंच थांबूयात बेटा. उद्या मी फोरफिचरचे प्रॉब्लेम घेईन. ओके, थँक्यू.